हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. आपण जो फुलांचा हार पाहतो त्यामधील सर्व फुलं ही सुताच्या एका दोरीतून गुंफलेली असतात. त्याप्रमाणे विश्वरूपी हारामध्ये सर्व धर्मातील सर्व माणसं ही फुलं असून मी म्हणणाऱ्या मनाच्या दोरीनं ही सर्व फुलं गुंफली गेलेली आहेत. या सबंध मनाच्या दोरीला कॉस्मिक माइंड म्हणजे वैश्विक मन असं म्हणतात. तर प्रत्येक माणसाच्या हृदयात जो त्या दोरीचा अंश आहे त्याला माइंड म्हणजे मन असं म्हटलं जातं. म्हणून सर्व माणसं, मग ती कुठल्याही धर्माची, जातीची, पंथाची किंवा देशाची असली तरी ती सर्व माणसं मी असं म्हणत असतात. याचा अर्थ असा की मन, वैश्विक मन आणि विश्वातील सर्व माणसं यांचा परस्पर संबंध अत्यंत घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचा असतो. म्हणून जगात कुठेही आणि कुठल्याही कारणासाठी सुख किंवा दुःख निर्माण झालं म्हणजे सुखाच्या किंवा दुःखाच्या घटना घडल्या तर त्याचे कमी जास्त परिणाम जगातील सर्व लोकांवर होत असतात. आपल्याला जे हवं किंवा नको असतं तेच इतरांना सुद्धा हवं असतं किंवा नको असतं. परंतु माणसाला या सत्याची जाणीव राहत नाही. याचाच परिणाम असा होतो की याआधी म्हटल्याप्रमाणे स्वतःसाठी सुख प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नात माणूस इतरांशी संघर्ष निर्माण करून तो स्वतः सकट इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. थोडक्यात इतरांच्या सुखात आपलं सुख असून इतरांच्या दुःखात आपलं दुःख आहे हे सत्य लक्षात घेऊन माणसानं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर मानवी जीवनामध्ये सुखाचा सुकाळ झाल्याशिवाय राहणार नाही असा जीवन विद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. माणसं जी बरी वाईट कर्म करतात त्याची बरी वाईट फळं निसर्ग नियमांप्रमाणे त्याला मिळतच असतात. निसर्गाच्या नियमांना बाजूला सारण्याचं किंवा अपवाद करण्याचं सामर्थ्य कुणालाही नाही, प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा नाही. मानवनिर्मित कायदे माणसाकडून मोडले जातात परंतु ईश्वर निर्मित निसर्गाचे नियम परमेश्वराकडून कदापिही मोडले जात नाहीत. याचाच अर्थ असा की निसर्ग नियम आणि त्याचे माणसांवर त्याच्या बऱ्या वाईट कर्माप्रमाणे होणारे बरे वाईट परिणाम या संबंधी लोकांना शिकवण आणि शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्यावर बालपणापासून तसे संस्कार होणं आवश्यक आहे. जगाला सुखशांती देण्याचा हा एकमेव मार्ग आहे आणि त्याला दुसरा पर्याय नाही. या संदर्भात दुसरा महत्वाचा मुद्दा असा की माणसाला जीवनाचा हेतू नेमका काय आहे याचं ज्ञान नसतं. जन्माला येणं हा एक आपद्धर्म आहे आणि जीवन जगणं म्हणजे वाट्याला आलेले प्रारब्ध भोगत भोगत कसे बसे दिवस ढकलीत राहणं असाच गैरसमज बहुतेक सर्व लोकांचा झालेला दिसून येतो. आणखीन एक गैरसमज असा की प्राप्त झालेलं फुकटचं मानवी जीवन चैन चंगळ करून फुंकून टाकायचं. देव धर्म सर्व झूट आहे, पाप पुण्य या खुळचट कल्पना आहेत. जीवन हा एक अर्थशून्य प्रकार आहे म्हणून कुठल्याही भल्या बुऱ्या मार्गाने पैसा मिळवून आणि मौज मजा करून एक दिवस तिरडीवर आरूढ होऊन स्मशानात जायचं असा काही लोकांचा गैरसमज आहे. परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र याच्या नेमकी उलट आहे. या सत्याचं ज्ञान सर्वांना होणं आवश्यक आहे. या संदर्भात जीवन विद्येचा
स्पष्ट सिद्धांत याप्रमाणे आहे. जीवनविद्या सांगते की माणूस जन्माला येतो तो केवळ आनंदाची उधळण करण्यासाठी आणि जीवनभर आनंदाची रंगपंचमी साजरी करण्यासाठीच होय. इथं जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करणं आवश्यक आहे. माणूस या जगात जन्माला का आला किंवा का येतो याचा विचार तो सामान्यपणे करत नाही. जन्माला येणं ही गोष्टच मुळात अत्यंत अनिष्ट आहे अशी अत्यंत चुकीची समजूत माणसाची झालेली दिसून येते. या गैरसमजुतीतून एक चुकीचा सिद्धांत निर्माण झाला आणि तो म्हणजे जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष अशी मोक्षाची कल्पना समाजात रूढ होऊन बसले. मोक्षाच्या या चुकीच्या कल्पनेमुळं माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत विपर्यस्त होऊन बसला. जन्माला येणं म्हणजे पाप आणि जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष अशा विपर्यस्त कल्पनेमुळे माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत निराशाजनक, विघातक आणि हानिकारक झाला. मोक्षाच्या या अनिष्ट कल्पनेतूनच लोक मानवी शरीराकडे, कुटुंबाकडे, व्यवसायाकडे आणि जगाकडे विपरीत दृष्टीनं पाहू लागले. मानवी शरीर म्हणजे आत्म्याचा पिंजरा, कुटुंब म्हणजे परमार्थाच्या आड येणारा धोंडा, व्यवसायाकडे लक्ष देणे म्हणजे मोहात पडणे आणि जग हे मिथ्या आहे असं मानून संन्यासाकडे वळणे असा विपरीत प्रकार निर्माण झाला. मोक्षाच्या अशा विकृत कल्पनेच्या आहारी गेल्यामुळं लोकांचं जीवनातील सर्व क्षेत्राकडे दुर्लक्ष होऊन त्यांची भौतिक सुधारणा म्हणजेच मटेरियल डेव्हलपमेंट आणि उत्कर्षाकडे पाठ झाली. मोक्षासाठी किंवा देवाच्या प्राप्तीसाठी लोक वैराग्याच्या खुलचट कल्पनेच्या आहारी जाऊन व्रतवैकल्य आणि नाना प्रकारची कर्मकांड यातच गुंतून पडले. त्यामुळे ना परमार्थ ना संसार तुका दोहीकडे चोर अशी समाजाची अवस्था होऊन बसली. जीवनविद्येला हा सर्व प्रकार अमान्य आहे. जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष ही मोक्षाची कल्पनाच संपूर्ण चुकीची असून जीवनाचं गणित सोडवणं म्हणजे मोक्ष असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. एखादं कठीण गणित खूप प्रयत्न करून सुटलं म्हणजे विद्यार्थ्याला फार आनंद होतो. त्याप्रमाणे जीवनाचं गणित सुटतं तेव्हा माणसाला जो ब्रह्मानंद होतो त्याला मोक्ष असं म्हणतात. कुठलंही गणित सोडवताना ते गणित स्टेप बाय स्टेप म्हणजे पायरी पायरीनं म्हणजेच विशिष्ट पद्धतीनं सोडवायचं असतं. ती पद्धत आत्मसात करावी लागते आणि त्यासाठी विशिष्ट पद्धतीनं अभ्यास करावा लागतो. खरं तर जीवनाचं गणित सोडवण्याची पहिली पायरी जमली आपल्याला तरच पुढे सर्व काही सहज जमत जातं. या विषयाच्या संदर्भात जीवनाचं गणित सोडवण्याची पहिली पायरी थोडक्यात विस्तारानं पाहणं आवश्यक वाटतं. माणूस जन्माला का आला याचं सरळ, सोपं आणि साधं उत्तर म्हणजे काला करण्यासाठी तो जन्माला आला. आता काला करणे म्हणजे काय? तर अनेक गोष्टी एकत्र करून त्यातून एक सुंदर कलाकृती निर्माण करणं म्हणजे काला. उदाहरणार्थ आपण जी भेळ खातो ती भेळ म्हणजे सुंदर कालाच असतो. कुरमुरे, शेव, कांदा, गोड चटणी, तिखट चटणी, कोथिंबीर, बटाटा, लिंबू अशा अनेक गोष्टी एकत्र करून त्यातून भेळ ही चविष्ट कलाकृती आपण निर्माण करू शकतो. परंतु ज्याला ही कला अवगत नाही तो त्या भेळेचा बट्ट्याबोळ करतो. याचाच अर्थ असा की एक साधी भेळ करण्यासाठी सुद्धा चातुर्य, हुशारी, योजना, प्रमाण, कल्पकता या सर्व गोष्टी आवश्यक असतात. मग मानवी शरीर म्हणजे तर मूर्तिमंत चमत्कार आहे. स्वतः परमेश्वरानंच स्वतःची जी मूर्ती तयार केली ती मूर्ती म्हणजे मानवी शरीर.
हे मानवी शरीर म्हणजे अनेक गोष्टींचा काला आहे. जीवनविद्या सांगते की जीवन जगण्यातून सुंदर कलाकृती जो निर्माण करतो तो कलावंत आणि ओबडधोबड शिल्प निर्माण करतो तो कालिया. ओम शांती शांती.